तुम्ही मराठे ओबीसी मध्ये भीक मागायला आहेत, ओबीसी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का? घरी येऊन तुझी भारतीबाई म्हणू नको, बस उद्या लमानी खाली येते. मला सकाळी 11 वाजता फोन आला. त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहे, तुम्हाला माहीत नाही का? म्हणून त्यांनी माईवर डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि मला त्यांचं कामं काही माहीत नव्हतं आणि कुठलंच काही माहीत नव्हतं. आणि मला तर शिवीगाळ केलीच, पण डायरेक्ट मला बोलत सरळ समाजावर शिवीगाळ केली. तुम्ही मराठा आहेत नाहीत का? तू काय महाराज आहेस का? म्हणजे त्याच्यानंतर मग मी सांगितलं, असं नाही ताई, म्हणलं मी मराठ्याचा आहे. तुम्ही मराठे ओबीसी मध्ये भीक मागायला आहेत, ओबीसी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का? बबन खराने जे आमचे मराठा बांधव आहेत, त्यांच्या मुलीचं इलेक्ट्रिकलचं एक लायसन्स आहे. म्हणजे MSCB अंतर्गत त्यांनी छोटे मोठे कामं करतात. तर ते त्यांनी कामं करत असताना एक भारती पवार नामक एक बाई आहे, महिला आहे. त्यांनी आता खरं तर बबन खराने यांचा त्यांच्या समस्येशी, त्या बाईच्या समस्येशी कुठलाही संबंध नसताना त्या बाईनं त्यांना फोन केला आणि फोन करून त्यांना वैयक्तिक शिवीगाळ करत डायरेक्ट ती बाई मराठा समाजावर आली. मराठा समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अत्यंत क्लेशदायक आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आणि ती बाई तिथंच थांबली नाही, तर त्याचबरोबर आमच्या दलित बांधवांबद्दल सुद्धा ती बाई अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्या बाईनं मराठा समाजासोबत दलित समाजाचा सुद्धा या ठिकाणी अपमान केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्या महिलेनं अपशब्द वापरले आणि मराठा समाजाच्या भावना त्यांनी तीव्र केल्या. आणि आज या ठिकाणी विमानतळ पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधामध्ये, भारती पवारच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी FIR झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणातून मराठा समाज कुठेही हलणार नाही. फिर्यादी आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतात. ते गुत्तेदार आहेत व्यवसायाने. त्यांना भारती पवार या महिलेने फोन केला त्यांच्या शेतातली लाईट कट झाल्याच्या अनुषंगाने, पण त्याच्यानंतर त्यांना अश्लील शिवीगाळ केली. शिवीगाळ करता त्यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले. त्या अनुषंगाने ती क्लिप आमच्यापर्यंत पण आली. फिर्यादीला बोलून पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आरोपीवर कारवाई करत आहोत. आरोपी अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत. शांतता पाळावी ही पोलीस प्रशासनातर्फे आव्हान आहे. धन्यवाद.